नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ अलिबागकरांसाठी आहे. पण खरं म्हटलं तर ही प्रत्येक वाढणाऱ्या शहराची व्याधी आहे. शहरातले नागरिक टॅक्स भरतात. त्यांची संख्या सीमित असते. पण शहरात बाहेरच्या ग्रामपंचायतून येणारे विक्रेते, पर्यटक, दुसऱ्या शहरातून येणारे स्थलांतरित माणसे, अगदी परराज्यातील विक्रेते या सगळ्यांचा भरणा होत असतो. बरे सगळे व्यापारासाठी येतात. त्या शहरावर त्यांचं प्रेम असतंच असं नाही. नागरिकांकडूनही काही चुका होतात. आजचा विषय आपला कचरा व्यवस्थापनाचा आहे. हे फेरीवाले, अगदी अलिबागचा विचार केला तर पर्यटक, शहारीवाले, फळगाडीवाले, मच्छीवाले, हे जे कोण आहेत त्यांचा कचरा निर्मिती तर होतेच. नागरिक त्यांच्या वस्तू घेतात, पुन्हा कचरा निर्मिती होते. अकारण प्लास्टिकचा भरणा वाढतो. अलिबाग वाढत चालले. आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचा भारही अलिबाग शहरावर येतोय. पाणी पुरवठ्यावर होतोय. नगरपालिकेचं बजेटही सीमित आहे. त्यालाही काही मर्यादा आहे. कर लावायचा तर पुन्हा नागरिकांवर बोजा, मतदारांवर बोजा. जे मतदार नाहीत त्यांच्या सेवेसाठी मतदार असलेल्या नागरिकांवर भुर्दंड. यातून नेमका उपाय काय? अलिबाग नगरपालिका गांभीर्याने विचार करते. स्वतः प्रशांतजी नाईक, मानसी म्हात्रे यांच्यासारखे जे नगरसेवक आहेत, नगरपालिकेत काम करणारी माणसं आहेत, त्याने हा प्रश्न विचारात घेतलेला आहे. त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. पण यासाठी एक नागरी चळवळ उभी राहिली पाहिजे. तुमचा कचरा केवळ तुम्ही गोळा करून नगरपालिकेच्या दारात देताय, गाडीवर देताय, हातगाडीत देताय, घंटा गाडीवर देताय, इथे काम संपत नाही. कचरा निर्माण होणार नाही आणि निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागेल, त्याचे वर्गीकरण व्यवस्थित होईल, पर्यावरणाच्या दृष्टीने हानी होणार नाही अशा प्रकारे तो नष्ट केला जाईल आणि शक्यतो त्याचे रिसायकल होईल. प्लास्टिकचे ग्रॅन्युअल्स बनवले जातील. ती यंत्रणा नगरपालिकेची असेल. सेंद्रिय खत बनवले जाईल, जैविक खत बनवले जाईल, मिथेन गॅस बनवला जाईल आणि त्या गॅसपासूनच शवदाहिनी असेल किंवा घरगुती वापर असेल, यासाठी देखील पुरवठा होईल. अशा प्रकारे काही नगरपालिकेमध्ये कामे सुरू आहेत, झालेली आहेत, यशस्वी सुद्धा झालेली आहेत. येणारे पर्यटक, फिरते विक्रेते, जे खरंच बाहेरून आलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने मतदार झालेले आहेत, शहरात अतिक्रमण करून राहत आहेत, त्यांच्यावर त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आणि त्यांच्या व्यवसायाप्रमाणे आणि ते किती हातगाड्या एक व्यक्ती चालवते त्याप्रमाणे टॅक्स लागले पाहिजे. हा टॅक्स हातगाडीवर पाहिजे. अलिबाग शहरात हातगाड्या एका ठिकाणी ठाण मांडून असतात. जणू काही त्यांची मालकीच तिथे आहे. काही जण तर बोलतात आम्ही दुकानदारांना भाडे देतो. म्हणजे दुकानदारांनी, भाडोत्र्यांनीच किंवा दुकान मालकांनीच ते पोट भाडोत्री ठेवलेले आहेत. त्यांची नावं आता मतदार यादीत आलेली आहेत. हा सगळा मोठा समस्येचा भाग आहे. आज आपल्याला त्याची दाहकता जाणवू लागले. त्यामुळे आता तरी जागा होण्याची गरज आहे. जैविक कचरा, अगदी मच्छीचा असेल, फळभाजीचा असेल, भाजीचा असेल, झाडापानांचा असेल, त्याचे वर्गीकरण होणे, श्रेडिंग होणे, खत निर्मितीसाठी त्याचे योग्य त्या अवजारातून, यंत्रसामुग्रीतून छोटे तुकडे करणे, गांडूळ खत निर्मिती तयार करणे, यासाठी एका प्रचंड यंत्रणेची गरज आहे. नगरपालिकेकडे वाहने आहेत, यंत्रणा आहे. त्याचे फक्त सुयोग्य नियोजन पाहिजे. समजा एखादा ट्रॅक्टर फक्त 3 तास चालत असेल तर तो 8 तास कसा चालेल आणि त्याचे अवजार जोडून त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे कसा होईल,
याचं लक्ष दिलं गेलं पाहिजे. जे कोण सफाई कामगार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं, त्यांना इन्सेंटिव्ह देणं, बक्षीस देणं, कामाच्या प्रतीवर, गुणवत्तेवर त्यांचा मोबदला ठरवणं हे देखील गरजेचं आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहेच, पण तिथेच जर मलनिस्सारण प्रकल्प आला किंवा सेंद्रिय खत प्रकल्प आला, अन्य प्रकारे कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प आले, तर सुरुवातीला गुंतवणूक तर होणार आहे, पण राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या इतक्या योजना आहेत. गेले 2 दिवस फेसबुकवर मी सर्व माहिती प्रसारित करतोय एक नागरिक म्हणून. इथे कुणावरही टीका किंवा कुणावरही कौतुकाचा वर्षाव करण्याचा उद्देश नाही, पण प्रत्येक वेळेला आपण नगरपालिकेला किंवा नगरसेवकांनाच दुष्ण देण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगली कामं करून घेणं. तुम्ही मतं दिलेली आहेत ना, मग मतं दिलेल्या लोकांना चांगलं काम करायला उद्युक्त करणं हे देखील आपलं कर्तव्य नाही का? चला तर मग नगरसेवकांना सोबत घेऊया. अलिबागमधील प्रत्येक पक्ष, समाजकारण करणाऱ्या प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला सोबत घेऊया. एक चांगली चळवळ उभी करूया. नेतृत्व कोणीही करावं, अगदी प्रशांत नाईक असतील, मानसीताई असतील, प्रदीप नाईक असतील, कोणीही करावं, पण अलिबागचा विकास होणं गरजेचं आहे. अलिबागचं नियोजन होणं गरजेचं आहे. नगरपालिकेत येणारा प्रत्येक कराचा पैसा आणि शासकीय निधीचा पैसा निदान अलिबागेत तरी योग्य प्रकारे वापरला जाईल, पारदर्शकपणे त्याचे नियोजन होईल. प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक वाहनाचा, प्रत्येक कामगाराचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे विधायक पद्धतीने योग्य प्रकारे वापर होईल. कचरा व्यवस्थापन सुधारेल, अलिबागची जलनिस्सारण व्यवस्था सुधारेल, मलनिस्सारण व्यवस्था सुधारेल. पुढच्या 2-4 वर्षात आजपासून उभे राहणारे प्रश्न आजपासून सोडवले जातील, यासाठी आपण 3 वर्षाचा कृती आराखडा करतोय. अर्थात यासाठी सूचनांची गरज आहे, मदतीची गरज आहे, नगरपालिकेची, नगरसेवकांची, प्रशासनाची, शासनाची, सर्वांचीच गरज आहे. अगदी आमदार खासदारांची सुद्धा गरज आहे. मला खात्री आहे याच्यात कोणीही राजकारण आणणार नाही. सर्वांचंच अलिबागकरांवर प्रेम आहे, अलिबागवर प्रेम आहे. आपण मी अलिबागकर योजना चांगली राबवली, आय लव्ह अलिबाग योजना राबवली. आपल्याला अलिबागकर असल्याचा गर्व आहे, पण तो सार्थ ठरणं सुद्धा महत्वाचं आहे. एक चळवळ उभी करूया, अलिबाग अधिक स्वच्छ करूया. बकाल अलिबाग हे आपलं स्वप्न नाहीये. अगदी थोडी पदरमोड केली तरी चालेल. नगरपालिकेवर विश्वास टाकूया, चांगलं काम करून घेऊया. आज आपण इथेच थांबूया. तुमच्या सूचना महत्वाच्या आहेत. विलास नाईक हे युट्यूब चॅनल असेल, विलास नाईक हे फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, त्यावरून अलिबागच्या समस्या, समुद्र किनाऱ्यावरील अतिक्रमणे, अलिबाग शहरातील अतिक्रमणे, फेरीवाल्यांचे प्रश्न, अलिबागातील इतर नागरी समस्या, यावर आपण नेहमी बोलत असतो. आता एकत्र येण्याची गरज आहे. सामील व्हा, एक चळवळ उभी करूया. काम चांगलं होऊ शकतं. प्रत्येक वेळेला राजकारण केलंच पाहिजे असं नाही. राजकारण करण्यासाठी इतर खूप क्षेत्र आहेत. मतभेदही असू शकतील. केवळ दुसऱ्यांच्या चुका काढणे, वाभाडे काढणे, एखाद्या पक्षावर टीका करणे, प्रत्येक वेळेला राजकीय चष्मा लावूनच आणि राजकीय पादत्राणे घालूनच वावरणं हे निदान अलिबागच्या विकासासाठी हितावह नाही. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.